हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र यातील इतिहास विषयातील आपण प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणातील भाग 1, भाग 2 आणि भाग 3 अशा तीनही भागांचा याआधी सविस्तरपणे आपण अभ्यास केला। त्यामध्ये आपण पहिला मुख्य मुद्दा म्हणजेच कला म्हणजे काय आणि दुसरा मुख्य मुद्दा भारतातील दृक्कला परंपरा आणि या मुद्द्यातील काही उपमुद्द्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास केला। आज आपण या प्रकरणातील भाग 4 अभ्यासणार आहोत। या चौथ्या भागात मुख्य मुद्दा 3 भारतातील ललित किंवा अंगिक कला परंपरा, त्यामधील काही उपमुद्दे आहेत। त्यातील पहिला उपमुद्दा लोककलेच्या परंपरा, या मुद्द्याचाही आपण अभ्यास करणार आहोत। त्यानंतर दुसरा उपमुद्दा आहे अभिजात कलेच्या परंपरा, या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। नंतर मुख्य मुद्दा 4 कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी, यामध्ये आपण काही उपमुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। त्यातील पहिला उपमुद्दा आहे कला आणि दुसरा उपमुद्दा आहे उपयोजित कला। या दोन मुद्द्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणातील भाग 4 मध्ये मुख्य मुद्दा 3 भारतातील ललित किंवा अंगिक कला परंपरा यातील पहिल्या उपमुद्द्याला आपण सुरुवात करूयात। पहिला उपमुद्दा आहे लोककलेच्या परंपरा। भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्याच्या परंपरा आहेत। विद्यार्थी मित्रांनो, लोकगीतांमध्ये जसे भजन, कीर्तन, पोवाडे, जागर, गोंधळ, भारुड इत्यादी अशा विविध लोकगीतांच्या परंपरा आहेत। त्यानंतर लोकवाद्यामध्ये जसे की ढोल, ताशे, मृदुंग, टाळ, चिपड्या, तबला, ढोलकी, खंजिरी इत्यादी लोकवाद्यांचा समावेश होतो। त्यानंतर लोकनृत्याचा विचार केला तर जसे की कोळी नृत्य, लावणी, तारपा नृत्य, भांगडा, गरबा इत्यादींचा लोकनृत्यामध्ये समावेश होतो। आणि लोकनाट्याचा विचार केला तर कोकणातील दशावतार, वगनाट्य, पथनाट्य इतर सामाजिक नाटकांचा सुद्धा समावेश लोकनाट्यांमध्ये होतो। महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहेत। या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झाल्या। कोळी नृत्य, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागर, गोंधळ ही त्यांपैकी काही ठळक उदाहरणे आहेत, जी की आपण याआधीच त्यांचं विश्लेषण केलं। त्यानंतर पुढील मुद्दा आहे उपमुद्दा अभिजात कलेच्या परंपरा। भारताला लोककलांप्रमाणेच अभिजात कलांचाही अत्यंत समृद्ध वारसा लाभलेला आहे। भरतमुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र हा गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांचा सविस्तर उहापोह करणारा
सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो. शृंगार, हास्य, बिभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत असे 9 रस हे भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात मूलभूत मानलेले आहेत. भारतीय लोकांचा बाहेरील देशातील लोकांशी सतत संपर्क येत राहिला आणि त्याद्वारे त्या कलांच्या सादरीकरणामध्ये अनेक प्रवाह मिसळत गेले. त्यामुळे त्या अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यांच्या विविध शैली आणि त्या शैलींचे जतन करणारी घराणी निर्माण झाली. भारतातील शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत अशा 2 प्रमुख शाखा आहेत. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे 2 भेद आहेत. उपशास्त्रीय गायनात अनेक लोकगीत शैलींचा समावेश झालेला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 29 वरती आणि आपल्या स्क्रीनवरती सुद्धा त्या ठिकाणी माहिती दिसत आहे. माहीत आहे का तुम्हाला असा एक मुद्दा आहे. विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याने पर्शियन भाषेत किताब ए नवरस हा ग्रंथ लिहिला. विद्यार्थी मित्रांनो, त्या ग्रंथाचं पुनरुच्चारण करतोय. किताब ए नवरस हा ग्रंथ सुलतान इब्राहिम आदिलशाह याने लिहिला. हा ग्रंथ संगीतशास्त्राशी संबंधित असून गायनानुकूल गीते असलेला, ध्रुपद गायकीला समोर ठेवून गीतांना साकार करणारा उत्तम दर्जाच्या काव्यग्रंथाची अनुभूती रसिकांना देणारा हा ग्रंथ मानला जातो. या ग्रंथाचे डॉक्टर अरुण प्रभुणे यांनी मराठीत संपादन केले आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील दोहऱ्याचा अनुवाद पुढील प्रमाणे आहे. जसं, हे माते सरस्वती, तू जगत ज्योती आणि सर्व गुणी आहेस. इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर म्हणजेच तुझ्या आशीर्वादाने नवरसाचे गीत युगे युगे जिवंत राहील. विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला हा जो मुद्दा आपल्याला दिलेला आहे याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. टिपा लिहा. किताब ए नवरस उत्तर भारतातील कथक, महाराष्ट्रातील लावणी, ओडिशाचे ओडिसी, तामिळनाडूचे भरतनाट्यम, जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका ढमड्ढमड्ढमड्ढमन्निनादमड्ढमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिवं आंध्रचे कुचिपुडी, केरळचे कथकली, आणि मोहिनी अट्टम या नृत्यशैलींच्या सादरीकरणात शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य यांचा सुरेख मेळ पाहण्यास मिळतो. स्वतंत्र भारतात भारतीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकांपर्यंत पोचावे या दृष्टीने
विविध ठिकाणी संगीत नृत्याचे महोत्सव साजरे केले जातात. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही अनेक रसिक, जे संगीताचे रसिक आहेत, जे नृत्याचे रसिक आहेत, हे सर्व जे काय आहेत तर बाहेर देशातून परदेशातूनही त्या ठिकाणी भेट द्यायला येत असतात. पुण्यातील प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव हा प्रख्यात प्रसिद्ध असा मानला जातो. अलीकडील काळात भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनव प्रयोग करण्याकडे कल असलेला दिसतो. त्यामध्ये पाश्चात्य संगीत, पाश्चात्य नृत्य यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्न ही त्या ठिकाणी दिसतो. अशा प्रकारे नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये उदय शंकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नृत्य नाट्य परंपरा यांचा मेळ साधला. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्याच्या विविध शैलींनाही स्थान दिले. भारतीय ललित कलांच्या सादरीकरणाचे क्षेत्र अशा तऱ्हेने विस्तारताना दिसत आहे. ही गोष्ट भारतीय दृक कलाच्या क्षेत्रातही सातत्याने घडते आहे. पुढील मुख्य मुद्दा 4, कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. त्यामधील उपमुद्दा 1 बघतोय, कला. कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मग कोणत्या कोणत्या संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात ते क्रमाने आपण पाहूयात. 1, कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात. 2, कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. तिथे कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. 3, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आहेत. या क्षेत्रांमध्येही कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये संग्रहालय, आणि अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाचे क्षेत्रे आहेत. मुख्य मुद्दा 4 मधीलच दुसरा उपमुद्दा बघतोय, उपयोजित कला. दृक आणि ललित कलांच्या क्षेत्रात कलेचा केवळ रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून कला निर्मिती केली जाते. सर्व कला क्षेत्रातील कलाकारांचा तो प्राथमिक हेतू असतो. त्याखेरीज कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजे उपयोजित कला होय. थोडक्यात सांगायचं म्हणजे उपयोजित कला म्हणजे काय, की ज्या कलेचा आपल्या समाज जीवनामध्ये अथवा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करून घेता येईल
अशी जी कला असते ती म्हणजेच उपयोजित कला म्हणता येईल, किंवा कलेचा चांगला उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करता येईल अशी जी कला असते ती म्हणजेच उपयोजित कला, की जी उपयुक्त असते, उपयोगाची असते, अशी जी कला असते त्याला उपयोजित कला. मग उपयोजित कलेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात, व्यवसायाच्या म्हणा किंवा संशोधनाच्या म्हणा? तर पहिला, औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र, तसेच घराची सजावट आणि सजावटीच्या वस्तू, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम यांसाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन, प्रकाशक आणि मुद्रण क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट व सुलेखन, भेट कार्डे, आमंत्रण पत्रिका, वैयक्तिक लेखन सामग्री, भेटवस्तू इत्यादी अनेक गोष्टींसाठी उपयोजित कला क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. 2. स्थापत्य आणि छायाचित्रण ही क्षेत्रेही उपयोजित कला या सदराखाली येतात. सध्याच्या काळात संगणकावर तयार केलेली स्थिर आणि चलत चित्रे, नक्षी आणि आरेखने वापरली जातात. ती सुद्धा उपयोजित कलेचाच भाग आहे. दागदागिने, मौल्यवान धातूंच्या कलावस्तू, रंगीत नक्षीची मातीची भांडी, बांबू आणि वेताच्या वस्तू, काचेच्या कलापूर्ण वस्तू, सुंदर कापड आणि वस्त्रे इत्यादींची निर्मिती, अशी ही उपयोजित कलेची अत्यंत विस्तृत अशी यादी म्हणता येईल. वरील प्रत्येक क्षेत्रात बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरवेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्तींची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. कलावस्तूंचे उत्पादन करताना त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रिया काही विशिष्ट सांस्कृतिक परंपरांनी बांधलेल्या असतात. या क्षेत्रांमधील प्रक्रियांचा प्रत्येक टप्प्याच्या विकासाचा इतिहास असतो. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेच्या औद्योगिक, सांस्कृतिक परंपरांच्या इतिहासाचा अंतर्भाव केलेला असतो. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद ही अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य अशा संस्थांपैकी एक समजली जाते. सन 2015 या संस्थेने एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुद्धा सुरू केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी ह्या मुख्य मुद्दा 4 यांवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्याला. कलेचा इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते, असा प्रश्न आपल्याला 2 गुणासाठी विचारला जाऊ शकतो. पुढील मध्ये विधाने सहकारण स्पष्ट करा याच्यामध्ये तो विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. 4 गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा, याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपला या प्रकरणातील 4था भाग या ठिकाणी संपलेला आहे व हे प्रकरणही पूर्ण झालेले आहे. आपण माझा व्हिडिओ ऐकून घेतलात व समजून घेतलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.